सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण मस्त अशी सुटसुटीत अगदी मऊ होणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर साबुदाणा कसा भिजवायचा, त्यात पाणी कितपत टाकायचं म्हणजे आपली खिचडी मऊ मऊ मस्त अशी मोकळी होईल. तर त्यासाठी आपण पाहूयात. अगोदर साबुदाणा भिजून घेऊ. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तो आपण स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून ह्यात आपण जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. तर इथे पाहू शकता अगदी आपल्या बोटाच्या अर्ध्यालाही कमी पाणी आपण त्यात घातलेलं आहे. तेवढं पाणी एवढा साबुदाणा भिजण्यासाठी बरोबर आहे. आणि हे आपण रात्रभर झाकून ठेवूया. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा मस्त असा मऊ मोकळा असा बघा भिजून सुटसुटीत झालेला आहे. अजिबात त्याला पाणी जास्त झालेलं नाही. हे पहा मस्त असा मोकळा झाला आहे आणि लगेच तो असा सुट्टा होतोय. तर ह्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ आणि लागेल तेवढा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे, म्हणजे खिचडी करताना बरं पडतं. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊयात. इथे तुम्हाला जसा शेंगदाण्याचा कमी जास्त कूट हवा आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचा आहे. आणि हे छान असं आता मिक्स करून घेऊयात आपण, म्हणजे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित लागला जातो, सगळीकडे पसरला जातो. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे मिक्स झाले. आता इथे मी एका कढईत 2 चमचे तूप घेतलं, साजूक तूप, आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. ते आपण आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त त्या प्रमाणात घालायची आणि ती छान अशी तुपात परतून घ्यायची. मिरची छान परतायची म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल. आणि इथे मी 2 बटाटे उकडून घेतले होते. तुम्ही कच्चा बटाटाही फ्राय करून घेऊ शकता, तोही छान लागतो खिचडीत. आणि मस्त असा तो या मिरचीत छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्यालाही छान अशी टेस्ट येते. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण की आपण ह्याच्यात हे टाकलं आहे साबुदाण्यात. आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे बटाटा. पाहू शकता मस्त असं बटाटा त्यात छान असा परतायचा आहे, म्हणजे आपल्या खिचडीची टेस्ट जास्त वाढते. आता ह्यामध्ये आपण जो साबुदाणा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून घेतलं होतं ते घालून घेऊयात. ज्या काही गाठी राहिल्या साबुदाण्याच्या तशा व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि छान असा साबुदाणा आपण परतून घेऊयात, म्हणजे बटाटा मिरची व्यवस्थित त्या साबुदाण्यात मिक्स होईल आणि आपल्या खिचडीची टेस्ट वाढेल. अगदी मऊसूत होते ही खिचडी, अजिबात गिजगी होत नाही. छान परतायचं आहे. आपण जेवढी खिचडी परतू तेवढी त्याची टेस्ट छान लागते. हे पण मस्त आता आपण आपली खिचडी परतून झाली. मला शेंगदाण्याचा कूट थोडा कमी वाटतोय म्हणून मी थोडासा घालते. आणि परत एकदा ती छान अशी परतून घेऊया आपण. छान असं मिक्स करायची, मस्त अशी ती परतायची मंद आचेवर. आता आपण वाफ काढूया एक आणि झाकण ठेवूया. इथे पाहू शकता मस्त अशी आपली खिचडी परतून तयार आहे. मस्त अशी वाफ निघते खिचडीतनं आणि अशी मोकळी सुटसुटीत, अगदी खायलाही तेवढीच टेस्टी आपली खिचडी बनून तयार आहे. त्या एकादशीला नक्की अशी खिचडी बनवा. अगदी मोकळी होते आणि झटकीपट होते. सगळेच जण अगदीच तेलकट खात नाही. घराघरात केली जाणारी ही खिचडी अशा पद्धतीने करा. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी अशी मोकळी झालेली आपली खिचडी. कुठेही तिचा अजिबात असं घट्टपणा चिकटपणा नाही आहे. तिचा दाना दाना असा मोकळा झालेला आहे. हे पहा मस्त अशी आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.